मान्सून 24 तासात अंदमानात दाखल होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आताच काही मिनिटांपूर्वी मान्सून पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी धक्का देणारी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। आजच हवामान खात्याने पहिल्यांदाच मान्सून पावसाबद्दल एक मोठे धक्कादायक निर्णय जारी केले आणि या वेळापत्रकामध्ये जे आलंय खुद्द हवामान तज्ञ हैराण झाले आहेत। आतापर्यंत सोशल मीडियावरती दुष्काळ पडणार, एल्निनो येणार अशा प्रकारे बातम्या पसरल्या देखील होत्या। अखेर शेतकरी बांधवांनो, त्या बातम्यांना ब्रेक लागला आहे आणि जी चिंता आपल्याला लागली होती तेच आता या ठिकाणी घडत असल्यानं आपल्याला स्पष्टपणे दिसू लागलंय। राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट 2 ते 3 महिन्यांमध्ये पहिल्या पावसाला पेरणीच्या अगदी धोका असल्याचं या अधिकृत वेळापत्रकामध्ये शेतकरी बांधवांनो सांगण्यात आलंय। त्यामुळे राज्यभरातील कोट्यावधी शेतकरी बांधव असे आहेत जे पहिल्या पेरणीच्या पावसाची वाट बघत होते। अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी आज समोर आली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे मी सांगणार आहे कोणत्या 22 जिल्ह्यांना धोका आहे, मान्सून नेमका कधी येणार, पहिली पेरणी नेमकी तुम्हाला शेतकरी बांधवांनो कधी करायची आणि शेतकरी बांधवांनी नेमकी काय काळजी घ्यायची, ही सगळी माहिती आता मी तुम्हाला एक एक करून स्पष्टपणे सांगणार आहे। मंडळी, सर्वात अगोदर सांगतो, या वर्षी पाऊस नेमका कमी का पडणार आहे याचं कारण आहे शेतकरी बांधवांनो एल-नीनो। प्रशांत महासागरातील एल-नीनो या उष्णतेच्या राक्षसाने पुन्हा एकदा समुद्रामधील मध्य भागातील पाणी हे गरम होऊ लागलंय। जेव्हा समुद्रातील पाण्यामधलं तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढतं तेव्हा मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि शेतकरी बांधवांनो पाऊस हा पूर्णपणे कमी पडतो। मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाऊस तब्बल 106% होता, परंतु या वर्षी तज्ञांच्या अंदाजानुसार पाऊस फक्त 94% हा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो 12% पाऊस कमी। हे 12% म्हणजे शेतकरी बांधवांनो किरकोळ नाही। अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती होण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यामध्ये आली आहे। त्याचबरोबर मागच्या 19 ते 20 वर्षांचा इतिहास सांगतो की एप्रिल आणि मे मध्ये जेव्हा गारांचा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो त्यावेळी पुढचा मान्सून पाऊस नेहमी लांबीवरती पडतो आणि या वर्षी एप्रिल मे मध्ये मोठ्या गारा पडल्या हे तुम्ही स्वतः पाहिलं आहे। त्यामुळे आता ही चिंता शेतकरी बांधवांनो आता आणखीन वाढली आहे। आता सांगतो मान्सूनचं नेमकं काय वेळापत्रक आहे। 1 ते 5 जून दरम्यान मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे। 10 ते 15 जूनच्या दरम्यान कोकणाची माती भिजवत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल। जून महिन्यामध्ये पाऊस ठीकठाक राहील, त्यामुळे जून मध्ये घाईने पेरणी करू नका। जुलै महिन्यामध्ये मात्र शेतकरी बांधवांनो पाऊस राजासारखा बरसेल। जोरदार पाऊस हा जुलैमध्ये असेल। काळे कुट्टे ढग म्हणजेच की तयार होतील। 2 फुटांपर्यंत हिरवीगार शेती डोळ्यांना सुखावेल। परंतु शेतकरी बांधवांनो खरा धोका आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात, ज्यावेळी तुमचं पीक कमरे इतकं छाती इतकं वाढलेलं असेल त्यावेळी मात्र पाऊस दडी मारण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आलेली आहे। जुलैमध्ये शांत बसलेला एल-नीनो ऑगस्टमध्ये सक्रिय होऊन पावसाची वाट आडून धरण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्यावेळी शेतकरी बांधवांनो तुमचं पीक जोमात असेल त्याचवेळी पावसाचा मोठा खंड होऊ शकतो। हे ऐकून शेतकरी बांधवांच्या काळजामध्ये धक्क होईल, परंतु आतापासूनच जर नियोजन केलं तर हे संकट टाळता येऊ शकतं। आता सांगतो शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांनुसार नेमकी काय परिस्थिती असणार आहे। सर्वात अगोदर कोकणातील शेतकरी बांधवांसाठी सविस्तर माहिती सांगतो। मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो। कोकणामधील शेतकरी बांधवांना पाण्याची कमतरता राहणार नाही, परंतु घाटमाथा ओलांडल्यानंतर चित्र हे शेतकरी बांधवांना पूर्णपणे बदलतं। आता लक्ष देऊन बघा, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूरचा काही भाग या जिल्ह्यांमध्ये
पाऊस मध्यस्थरीचा राहील। या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी सुरुवातीला पाऊस चांगला पडला म्हणून हवेत जाऊ नका। ऑगस्ट मध्ये पावसाचा खंड असल्याची शक्यता असल्यामुळे पाण्याचं नियोजन हे शेतकरी बांधवांनो तुम्ही आताच करा। नंदुरबार, नाशिक, जळगाव, धुळे या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, कारण पाऊस ठीकठाक होईल, परंतु काटकसरीने पाणी वापरायला लागेल। या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी द्राक्षे आणि कांद्याच्या शेतीविषयी विशेष काळजीही घ्यायची आहे। आता सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकरी बांधवांनो मराठवाडा। मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनो आतापर्यंत व्हिडिओ पाहताय आणि चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नाही टाकलं, मग नेमकी काय करताय? तर आता चला तुमची माहिती पाहण्या अगोदर सर्व शेतकरी बांधव मिळून आमची थोडीशी मदत करा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर आता पहा पुढे अपडेट। मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनो आता सावधान व्हा। बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि लास्ट म्हणजे धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांचा म्हणजेच की धोका आहे। या जिल्ह्यांमध्ये जुलैच्या अखेरमध्ये पाऊस विश्रांती घेण्याची दाट शक्यता आहे। ऑगस्ट मध्ये पावसाचा मोठा खंड पडू शकतो। मुख्य हंगामात 60% पावसाची तूट राहू शकते, म्हणजे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आता हे शेतकरी बांधवांनो तुम्हाला ठेवावा लागणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये आणि शेतकरी बांधवांनो जालना जिल्ह्यामध्ये जिथे 3 पिके हे पावसावरती काढले जातात, त्या शेतकरी बांधवांसाठी हे वर्ष आव्हानात्मक असणार आहे। आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पावसाविषयी सविस्तर माहिती तर समजली असेल, त्यामुळे आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमची काळजी घ्या, पेरणी, बी बियाणे घ्या आणि सर्व काही व्यवस्थितपणे पार पाडा। तर त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।